ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। पुण्यासोबतच औरंगाबाद इथे सुद्धा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। शहरातल्या महात्मा फुले चौकात विद्यार्थी जमलेत आणि नवीन परीक्षा पद्धती ही 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावी अशी प्रमुख मागणी या विद्यार्थ्यांची आहे। थेट जाऊयात, सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सिद्धार्थ, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची काय मागणी आणि काय म्हणणं आहे? निश्चितपणे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी, प्रमुख मागणी ही आहे की जी काही नवीन परीक्षा पद्धती आहे ती 2025 पासून लागू करावी, त्वरित लागू करू नये यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं आपण बघतोय। सगळे विद्यार्थी आता रस्त्यावर बसायला सुरुवात झालेली आहे। आता ही सुरुवात आहे, जवळपास 2-2.5 तास या ठिकाणी आंदोलन आहे। मागच्या वेळेस सुद्धा अचानक आंदोलन या चौकात झालं होतं, खूप मोठ्या प्रमाणात मुलं अचानक आली होती आणि आता सुद्धा या ठिकाणी आंदोलनासाठी मुलं यायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच एमपीएससीची जी नवीन पॅटर्न आहे ते लगेच लागू करू नये ही प्रमुख मागणी आहे। नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आपण समजून घेऊया। सर, काय म्हणणं आहे नेमकं, काय ही परीक्षा पद्धती तुम्हाला लगेच नको? एमपीएससी द्वारे जाहीर करण्यात आलेल्या 2023ला 2025चं पॅटर्न 2023ला देत आहे। कशासाठी देत आहे? आडमोठी भूमिका का घेत आहे? विद्यार्थ्यांचा, परीक्षार्थींचा या परीक्षा पॅटर्नला विरोध अजिबात नाहीये, पण त्यांना प्रिपरेशनसाठी जी तयारी लागते ती तयारी देण्याचं मानस त्या विद्यार्थ्यांची आहे। तयारी देण्याची रास्त मागणी, वेळ देण्याची मागणी फक्त विद्यार्थ्यांची आहे। 2025 पासून संबंधित पॅटर्न जर तुम्ही लागू केला तर 2025 पर्यंत विद्यार्थ्यांना त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा सिलेबस, त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचं प्रिपरेशन करण्यासाठी वेळ मिळेल, एवढीच मागणी फक्त या विद्यार्थ्यांची आहे। तुम्ही अचानक झोपेतून उठून विद्यार्थ्यांना म्हणताय, त्यांना सांगताय की तुम्हाला आता हा सिलेबस नाही, या सिलेबसनी तुम्हाला आता हे करायचंय, परीक्षा द्यायची, असं केल्याने आहे तो विद्यार्थी 4-4, 5-5 वर्ष घासणारा जो विद्यार्थी आहे तो कुठेतरी नैराश्यामध्ये गेलेला आहे। आणि मागच्या काही दिवसात जर आपण बघितलं असेल की आत्महत्याचं प्रमाण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं हे वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर विद्यार्थ्यांसोबत असा जर अन्याय होत असेल तर हे प्रमाण निश्चितपणे वाढेल। ही बाब युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या निश्चितपणे हे करूया। सर, तुम्ही थोडंसं वेळ द्या मीडियाला, काय म्हणणं आहे नेमकं? बसून वाटतं की बोला उभं राहून। राज्य सेवा आयोगानं हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेला जो परीक्षा पॅटर्न आहे तो अचानक बदलला। कुठलीही पूर्वसूचना नाही, कुठलाही संवाद नाही, विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकलं नाही। हुकुमशाही पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकडे परीक्षा पद्धती घेऊन गेली। त्याच्यासाठी विद्यार्थी अजून तयार नाही। बघितलं आपण की जी नवीन पॅटर्न लागू केलेला आहे त्याला विद्यार्थी तयार नाही, त्यामुळे थोडासा वेळ द्यावा। त्या परीक्षा पॅटर्नला विरोध नाही, मात्र ते परीक्षा पॅटर्न समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना थोडा अवधी द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे। फक्त औरंगाबादमध्ये नाही तर महाराष्ट्रातल्या 2 ते 3 शहरांमध्ये हे आंदोलन सुरू आहे। बरं सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर पुण्यासोबतच औरंगाबादमध्ये सुद्धा एमपीएससीचे परीक्षार्थी आंदोलनाला बसलेले आहेत आणि 2023 ऐवजी 2025 मध्ये याचा अभ्यासक्रम बदला किंवा जे काही बदल करायचे ते करा असं त्यांचं म्हणणं आहे। आता आणखी एक मोठी बातमी ती पाहूयात। अवंथा रिअल्टी फसवणूक प्रकरणी बिंदू कपूर यांना मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे। येस बँक संस्थापक राणा कपूर यांची पत्नी आहेत बिंदू कपूर आणि त्यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। त्यांच्या विरोधात सीबीआयनं अवंथा रिअल्टीमध्ये फसवणूक केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। कपूर यांना तपासामध्ये सहकार्य करावं लागेल आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडू नये असे आदेश देण्यात आलेत। न्यायमूर्ती MS कर्णिक यांनी आपल्या आदेशात तसं म्हटलंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं 23 फेब्रुवारी 2022 रोजी बिंदू यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता आणि हा अंतरिम जामीन आता कायम करण्यात आलाय।